डॉक्टर आंबेडकर स्टुडंट्स युथ असोसिएशनच्या वतीनं रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी कृतिशील युवा कौशल्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। डॉक्टर आंबेडकर स्टुडंट्स युथ असोसिएशनच्या वतीनं रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी कृतिशील युवा कौशल्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती असोसिएशनचे संस्थापक उत्तम कुमार नवघरे आणि रोजगार स्वयंरोजगार विभागाचे मार्गदर्शक प्रकाश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। आपण मेरीवी हार्डिंग या ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे। 26 तारखेला मेरीवी हार्डिंगला सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे। खास करून 12वी आर्ट कॉमर्स सायन्स मधून उत्तीर्ण झालेल्या मुलामुलींना मोफत टाटा मोटर्स कडून इंजिनियर इन मेकॅट्रॉनिक्स डिप्लोमा याची संधी मिळणार आहे। त्यामध्ये मुलांना राहणं खाणं त्याचबरोबर जेवण हे सर्व मोफत असणार आहे। शिक्षण आणि प्रशिक्षण मोफत असणार आहे। डिप्लोमा नंतर त्यांना बीई म्हणजे पुढचे शिक्षण घेण्याची संधी सुद्धा उपलब्ध होणार आहे। तर तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो की हा जो मेसेज आहे तो सर्व पालकांपर्यंत मुलापर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त मुला मुलींचा सहभाग यामध्ये होईल। वेगवेगळं असं आहे की आर्ट असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, या सर्व मुलांना या संधीचा लाभ घेण्यासाठी शहरातील जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असेल, पक्ष असेल, संघटना असेल, हे जर का अशा पद्धतीचा प्रोग्राम आयोजित करणार असतील तर त्याला संघटनेच्या वतीनं आणि प्रकाश पवार हे आपल्याला त्यात मदत करणार आहेत। आणि खास करून शिक्षण असेल, प्रशिक्षण असेल आणि नोकरी असेल, अशा तिन्ही पद्धतीचं एक चांगलं पॅकेज आपण विद्यार्थ्यांना मोफत देणार आहोत। तर यासाठी आजच्या पत्रकार परिषदेत आयोजन केलेलं आहे। धन्यवाद। त्याला काय मानधन वगैरे आहे का? कोर्स वगैरे झाल्यानंतर डिप्लोमा झाल्यानंतर त्यांना कॅम्पस इंटरव्ह्यू कॅम्पस होईल। त्या कॅम्पसमध्ये त्यांना देशातल्या विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळेल। फक्त देशातच नाही तर विदेशात सुद्धा कित्येक मुलं गेलेली आहेत। आंबेडकर असोसिएशनच्या वतीने मागच्या वर्षभरापासून आपण हा उपक्रम घेतोय। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव हा कृतिशील जयंती उत्सव साजरा करण्याचा संकल्प आपण केलेला आहे। 14 एप्रिल 2026 ते 14 एप्रिल 2027 पर्यंत सतत आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहोत आणि त्यांना या योजनेचा या एकूणच माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतोय। सोलापुरातल्या विद्यार्थ्यांना किंवा बेरोजगारांना बेरोजगार प्रश्न भेडसावतोय, परंतु आपल्या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये औद्योगिकरण न झाल्यामुळं पुण्यामध्ये असेल, बेंगलोरमध्ये असेल किंवा गोव्यामध्ये असेल किंवा औरंगाबाद या ठिकाणी असेल नोकऱ्या भरपूर उपलब्ध आहेत। आंबेडकर असोसिएशनचं काम हे आहे की ज्या ठिकाणी नोकरी उपलब्ध आहे त्या ठिकाणच्या नोकरीचे डाटा उपलब्ध करणं आणि सोलापुरातल्या बेरोजगारांपर्यंत पोहोचवणं। बेरोजगार आणि उद्योगधंदे याच्यामधला पूल होण्याचं काम या माध्यमातून आम्ही करतोय। वयाची अट वगैरे काय? 18 ते 23 जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं किंवा शासनाचे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे 18 ते 23 टाटा मोटरसाठी, 18 ते 25 हे फॅट मोटरसाठी, 18 ते 30 वर्षापर्यंत जरी मुलं मुली असतील तरी सुद्धा त्यांना क्रॉम्प्टन म्हणून कंपनी आहे त्याच्यात आहे त्याच्यानंतर टाटा बॅटरी आहे, त्याचबरोबर वर्लपूल ही फ्रीजची कंपनी आहे। अशा विविध कंपन्यांमध्ये हजारोच्या वेकन्सीज आहेत। मी तुमच्या माध्यमातून सांगतो, आपल्या संघटनेचं किंवा माझा उपक्रमाचं स्लोगन असं आहे, मागेल त्याला नोकरी, नोकरी करण्याची इच्छा असताना नोकरी, घरामध्ये शांती आणि समृद्धी आणि आईच्या चेहऱ्यावर समाधान देण्याचा उपक्रम म्हणजे हा नोकरीचा उपक्रम आहे। टाटा कंपनीचा असणार का इतर पण असणार? 36 कंपन्या आहेत। स्वतः प्रकाश तुमची ओळख करून द्या। मी प्रकाश पवार क्वेस्कॉप कंपनीमध्ये ॲज अ की अकाउंट मॅनेजर या पदावर मी काम करतो आहे। माझ्या अंडरमध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेश हे राज्य मी स्वतः हँडल करतो आहे। आज जसं माझी ओळख करून द्यायची म्हटलं तर माझे वडील हे एक सामाजिक चळवळीमध्ये ॲक्टिव्ह कार्यकर्ते, पदाधिकारी, भटके मुक्त जमाती संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष होते महेश पवार आणि उत्तम भैया यांच्यासोबत त्यांच्या कारकिर्दीमध्ये यांच्यासोबत आम्ही घडलेले आहोत आंबेडकर स्टुडंट असोसिएशनमध्ये। तर सोलापूरचं काहीतरी देणं लागतो या उद्देशातून आज आम्ही मागचे 15 वर्षापासून मी पुण्यामध्ये जरी कार्यरत असलो तरी एका स्टाफिंग एजन्सीमधून याच्यामधून की मला काहीतरी करता येईल सोलापूरसाठी आणि पत्रकार बांधव म्हणून तुम्ही एक आमचे साखळी आणि तुम्ही एक याच्यासाठी एक पूल आणि एक ब्रिज तयार करू शकता की जो सामाजिक घटक असेल, जो की राजकीय घटक असतील किंवा जे काही सेवाभावी संस्था असतील
जसं आम्ही राजकीय घटक असतील ते लोक आमच्याकडे अप्रोच करून की आम्हाला पाहिजे तो मानधन देऊन की तुमच्याकडे जे असलेल्या कंपनीज आम्हाला अप्रोच करा. जसे की भैयाने सांगितलं फक्त मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये, तर तुम्हाला BFSI असेल, BFSI म्हणजे बँकिंग, फायनान्स, सेल्स, इन्शुरन्स त्याच्यामध्ये असतील, स्टाफिंगमध्ये असेल किंवा परत CRT म्हणून व्हर्टिकल्स आहेत, त्याच्यामध्ये लॉजिस्टिक्स आहेत. याच्यापैकी अनेक अशी आपल्याकडे नोकऱ्यांची भरपूर संधी आहेत की लोकांकडे असं वाटतं की आज मार्केटमध्ये फक्त बेरोजगारी आहे, मार्केटमध्ये रोजगार आहे, फक्त रोजगार तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तो पोहोचवणारा कुठेतरी आपल्याला ब्रिज म्हणून उत्तम भयांची आज संस्था आपल्याला कामी येते, आंबेडकर स्टुडंट असोसिएशन कुठेतरी कामी येतं. आणि तुमच्या मार्फत त्याचा पत्रकार बंधू म्हणून हा आमचा जो हे आहे की आमचं इंटेन्शन आहे की आज समाजापर्यंत पोहोचवण्याची खूप खूप गरज आहे. की त्यांना भैयांनी सांगितलं की टाटा मोटर्स आहे, टाटा मोटर्समध्ये विद्यार्थ्यांना शिकत असताना 16,000 रुपये, 16,100, 180 रुपये हे मासिक मानधन त्यांना देण्यात येतं. त्यांना एक वेळ चहा, नाश्ता, जेवण हे सुद्धा त्यांना मोफत देण्यात येतं. ते जिथं राहतात तिथून येण्या जाण्यासाठी बसची सुविधा देखील त्यांना करण्यात येते. हे सगळं असतं मोफत. हे झाल्यानंतर त्यांना जर 12वीचा विद्यार्थी असेल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, यांना 3 वर्षानंतर डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स, जो की पुण्याचे नामांकित विद्यापीठ आहे, पिंपरी चिंचवड विद्यापीठ, इथून त्यांना डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स ही संधी त्यांना देण्यात येते. विद्यार्थ्याला जर पुढचं शिक्षण जरी करायचं असेल तर त्या शिक्षणासाठी BEची सुद्धा त्यांना ऑफर करून देतात की जी DY पाटील युनिव्हर्सिटीकडून आपण ते त्यांना डिग्री घेऊन देतोय, त्याची ते आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये करतोय. जसे की इंजिनिअरिंग कॉलेजला आपण बघतोय की जे प्लेसमेंट्स देतात, आउट प्लेसमेंट्स, की विद्यार्थी जे पास होतो प्लेसमेंट्स देतात, तसे टाटा मोटर्स आणि क्वेस्कॉर्प यांच्या दोघांच्या एका ह्याच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंगने आपण तिथे एक प्लेसमेंट सुद्धा आपण ऑर्गनाईज करतो. त्या प्लेसमेंट थ्रू मुलं प्लेस सुद्धा होतात पाहिजे त्या कंपनीमध्ये, जे काही कंपनी झालेत तिथे. आता ते जरी सोडले की आपल्याकडे भारत फोर्स सुद्धा आता नवीन आलेली आहे की जी तिथं वयाची अट नाही आहे, की मुलाची इच्छा जर असेल ती आपल्याकडे आता कंपनी आलेली आहे, तिथं सुद्धा आपण त्यांना हायर करू शकतो. गोवा आहे, गोव्यामध्ये क्रॉम्प्टन म्हणून कंपनी आहे, तिथं सुद्धा आपण करू शकतो. आपल्याकडे असं नाही की आपली छोटी कंपनी आहे की ते 50-100 लोक रोजगार काम करतात, असे नाही. सगळ्या नामांकित मल्टीनॅशनल कंपनीज आहेत. टाटा मोटर्स आहे, ह्युंडाई आहे, फिएट आहे, बजाज ऑटो आहे, परत भारत फोर्स आहे, कमिन्स आहे. की तुमची इच्छा जिथं असेल फक्त विद्यार्थ्याची आमच्याकडे अट अशी आहे की फक्त विद्यार्थ्यांची काम करायची इच्छा असली पाहिजे, की त्याने फक्त सोलापूर सोडून पुण्यामध्ये येऊन काम करायची तयारी दर्शवली पाहिजे. विद्यार्थ्यांना रोजगार देण्याचं काम उत्तम भैयांकडे, उत्तम भैयांकडून ते माझ्याकडे. ही माझी एक सोलापूरचं देणं लागतं कळकळीची विनंती आहे की तुम्ही हा जो निरोप आहे तो लोकांपर्यंत पोहोचवा. जो काही सामाजिक सेवाभावी संस्था आहेत, राजकीय नेते आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. जर त्यांना कुठले काही अशी ॲक्टिव्हिटी करायची असतील जे की आपण रविवारी करणार आहोत, ज्याला आपण रोजगार मेळावे म्हणतो, आमच्याकडे राजकीय पक्ष येतात, करतात की अशा पद्धतीची HR मीट्स आपण भरवू करू, याच्यासाठी ते पे करतात. पण आज इथं आपलं काहीतरी सोलापूरचं माझं देणं लागतं. मी सोलापूरचा एक मुलगा म्हणून, विद्यार्थी म्हणून आज इथं आलेलो आहे. तुमच्याकडे कोणी जरी बेरोजगार असतील तर कधीही संपर्क साधा, त्यांना रोजगार देण्याचं काम माझ्याकडे. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शेखर बंगाळे, अमोल साबळे, किरण पारवे, अंकित तांबोळी, शशिकांत भडकुंबे आदी परिश्रम घेत आहेत. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.